बाबा पुन्हा धमकी दिली आहे त्यांनी मला. त्याच्या आईला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला लागलं. त्याला मी जबाबदार आहे असं म्हणणं आहे त्याचं. माझी वाट लावायची धमकी दिली आहे त्यांनी. बाबा मला खूप भीती वाटते. काय होईल माझं? तू काळजी करू नकोस आणि आधी तुझं रडणं थांबव. बघ काही झालं ना तरी तू आता घराच्या बाहेर पडायचं नाहीस. उद्याच जातो पोलीस स्टेशनला आणि त्या इन्स्पेक्टरला चांगला कडसावतो. तू नको काळजी करूस आणि आधी रडणं थांबव तुझं. पण साहेब माझं म्हणणं जरा ऐका आणि प्लीज शांत व्हा. इन्स्पेक्टर तुम्हाला हे समजावणं वगैरे खूप सोपं आहे नाही का? अहो पण जरा विचार करा. जी वेळ आज माझ्या पोरीवर आली आहे तीच वेळ जर का उद्या तुमच्या पोरीवर आली तर काय कराल? हे सगळे अकलेचे पाठ तुम्हाला ऐकवले असते. काय झालं इन्स्पेक्टर? नुसत्या विचारानं सुद्धा किती हादरायला होतं नाही. हो मग माझं काय झालं असेल? अशी पोरगी आहे होती. तो हरामखोर तिची आबरूची लक्तर गावभर करायला निघालाय आणि तुम्ही मला समजवताय शांत राहा म्हणून. देशपांडे साहेब तुमचं म्हणणं मला पटतंय. असं कधीही कुणाबरोबरही घडू नये. पण आमची बाजू समजून घ्या. मल्हारच्या नावावर एकही केस दाखल नाहीये. मुलं तरुण आहेत, चुका होऊ शकतात. मला वाटतं आपण त्याला एक संधी द्यायला पाहिजे. सोनावणे साहेब त्या हरामखोराला संधी देऊया. अहो सरळ सरळ सांगा ना तुम्हाला त्याला पाठीशी घालायचंय म्हणून. त्या हरामखोराच्या भविष्याची चिंता आहे तुम्हाला. पण माझ्या पोरीच्या भविष्याचं काय? त्याला काहीच किंमत नाही. त्याचे हे धंदे माझ्या मुलीने धाडस केलं म्हणून उजेडात येत आहे. त्याचा अर्थ असा नाही की हे असले धंदे त्यांनी याच्या आधी केलेच नाहीत म्हणून. आपल्याला ते आत्ता कळतायत. या समर्थ साहेब. सोनावणे साहेब आत्ता माझ्या लक्षात येते तुम्हाला त्या हरामखोराच्या भविष्याची इतकी चिंता काय? अहो तुमचे हे सिनियर ना, तुमचे बॉस. पण त्याच्या धाकट्या भावाला तुम्ही गुन्हेगार म्हणून आत कसे ठेवणार? तुम्हाला सुद्धा तुमच्या नोकरीची काळजी आहेच नाही का? शिवाय यांनी तुमची व्यवस्था ही चोख ठेवली असेल. अरे लाज वाटायला पाहिजे रे तुम्हाला. स्वतःला कायद्याचे रक्षक म्हणवताना घरातल्याच गुन्हेगाराला पाठीशी घालताय. म्हणूनच चांगल्या घरातल्या पोरीबाळींना आज घराबाहेर पडणं मुश्किल झालंय. देशपांडे साहेब मला तुमची अवस्था कळते. नाही इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला काही कळत नाहीये. खरं तर तुम्हाला ते कळून घ्यायचंच नाहीये हो. कारण तुमचा निर्णय आधी झालेलाच आहे. पण लक्षात ठेवा हे असेच वागत राहिलात ना तर एक दिवस जी वेळ माझ्यावर आली ना तीच उद्या तुमच्यावरही येऊ शकते. आज मी जसा रडतोय ना तसंच उद्या तुम्हालाही रडावं लागेल. काका काय झालंय मला काही माहित नाहीये. मग ऐका तुमच्या त्या हरामखोर भावानं माझ्या जान्हवीला पुन्हा धमकी दिली आहे. तिचं आयुष्य उद्ध्वस्त करीत म्हणून. तिचे सगळे फोटो इंटरनेटवर टाकीन म्हणतोय तो. ठीक आहे तुम्हाला हे सगळं माहिती नव्हतं पण आता कळलंय ना. मग आता काय करणार आहात तुम्ही?
अर्थात तुम्ही काय करणार म्हणा, स्वतःचा धाकटा भाऊ आहे म्हटल्यावर हे सगळे पुरावे दाबता कसे येतील ह्याचाच विचार करणार नाही का तुम्ही?